नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना, प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अही गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकटे आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक ऐक्य दिसून यावे म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो, मरे मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. साक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. Namaskar, Rani Kumari.
आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या ह्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ, असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू विनंती करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहेस, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धावण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्यसहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या साह्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजची ही पवित्र मिस्सा निर्मय लेरॉय कुलासो हिच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी, बेसलिना परेराच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी व सामुदायिक हेतूंसाठी ही पवित्र मिस्सा अर्पण केली जात आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या उपासनेतील वाचनामध्ये आपल्याला आपलं आंतरिक आणि बाह्य जीवन जे आहे ते पडताळून पाहण्यासाठी आमंत्रण केलं जात आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला मार्गदर्शन करत असताना सांगत आहे की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं जी दानं मिळत आहेत, नम्रता, सौम्यता, लीनता, शांती, प्रीती, ही सर्व जी फळं आहेत त्याचा उपयोग करून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा स्वर्ग राज्याचं वतन आपल्याला प्राप्त होत असतं. ह्या विरुद्ध जेव्हा आपण जगतो तेव्हा आपण स्वर्ग राज्यासाठी पात्र नाहीत. आणि म्हणून स्वर्गराज्याची पात्रता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या फळांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून घेता यावा म्हणून देवाकडे प्रार्थना करूया. व ही पवित्र रहस्य अर्थपूर्णरित्या साजरी करण्यासाठी पश्चातापी अंतःकरणानं आपल्या पापांची आपण देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझ्या वात्सल्यपूर्ण व सामर्थ्यशाली हाताने तू आम्हाला आमच्या प्रत्येक कृतीत रोज मार्गदर्शन करतोस. आमच्या जीवन यात्रेत आमचे नेतृत्व कर. भावी संकटाची आम्हाला आगाऊ जाणीव दे व अनिष्टांपासून आमचे संरक्षण कर. एकाच धर्मश्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला सहाय्य करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव. तुझ्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी व तुझ्या सहवासात कायम राहण्यासाठी आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे गलातीकरास पत्र यातून घेतलेलं वाचन. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेनं चालवलेले आहात, तर मग तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा इत्यादी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते ते आता परत सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना यांच्यापासून आपला देह स्वभाव क्रूसावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. प्रतिसाद. प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्याला हंगामी फळ देते. त्याची पानं कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि ते काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रतिसाद. प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. प्रतिसाद. प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जय घोष. प्रभू आपल्या वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू पुरुषांना म्हणाला, तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना, सताप आणि प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय आणि देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करता. ह्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार आहे, कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने आणि बाजारात नमस्कार घेणे तुम्हाला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार आहे, कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरीसारखे आहात. त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात. तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता. तो म्हणाला, तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार आहे, कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्याला लावत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एकूण 4 धिक्कार जे आहेत ते आपल्यासमोर ठेवलेले आहेत. हे जे धिक्कार आहेत ते परुषी आणि शास्त्री ह्यांच्या विरोधामध्ये आहेत. पहिल्याच धिक्कारामध्ये आंतरिक आणि बाह्य विरोधाभास जो आहे तो प्रकट केलेला आहे. हे विरोधाभास माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त ठेवत असताना त्यांना जाणीव करून देत आहे. ही माणसाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्या आहेत हे स्पष्ट केलेलं आहे. आपली भक्ती, रीतिरिवाज आणि विशेषतः मानवी दयाकृत्ये ह्यांची माणसाला सांगड घालता आली पाहिजे. जर आपल्याला आपल्या भक्तीबरोबर दयाकृती जी आहे ह्याची जर सांगड घालता येत नसेल तर आपली भक्ती पोकळ ठरते. मग माणूस कितीही भाव आणून त्या भक्तीमध्ये सहभागी झालेला असेल तरी ती केवळ बाह्य भक्ती ठरते, अंतर्मनाची भक्ती ठरत नाही. आणि म्हणूनच माणसानं नेहमीच आपल्या भक्तीला कृतीची जोड दिली पाहिजे आणि विशेषतः ही जी दयाकृत्य आहेत ती करणं आवश्यक आहे. ह्याची जाणीव जी आहे ती पुरुषांना करून दिली जात आहे. पुरुषी रीतिरिवाज, नियम ह्याचे पक्के होते आणि त्यांना वाटत होतं की हे नियम पाळले म्हणजे आम्ही दुसरं काही नाही केलं तरी देखील देवाचं राज्य जे आहे ते आम्हाला मिळणार, हा आविर्भाव होता. आजच्या घडीला देखील अशी असंख्य लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात की सगळ्या प्रकारची भक्ती करणार, प्रार्थना करणार, पवित्र मिसेमध्ये सहभागी होणार, पवित्र स्थळाला भेटी देणार आणि मग त्यांना वाटतं की आता आम्ही पवित्र झालेलो आहोत आणि मग आता आम्हाला दुसऱ्या कोणत्याही दयाकृती जी आहे ती करण्याची गरज नाही. आणि मग अशा प्रकारे जी मानवी दयाभावना जी आहे ती दाखविली जात नाही. परंतु अशा लोकांना वाटतं की आम्ही खूप काही देवाला आवडणारच करत आहोत. किंबहुना दिवसातले 24 तासापैकी 8 तास आम्ही प्रार्थनेमध्येच घालवतो, बायबल वाचन करतो, रोजरीची प्रार्थना करतो, पवित्र मिस्सामध्ये सहभागी होतो, किंबहुना 2-2 वेळेला कदाचित सहभागी होतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. परंतु ह्या गोष्टी करत असताना जर मला माझ्या अंतःकरणातून मानवी दया जी आहे, मानवी प्रेम जे आहे ते प्रकट करता येत नसेल तर माझ्या ह्या भक्तीला
काहीही अर्थ उरत नाही. ह्याची जाणीव माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या परुषांना करून दिलेली आहे. आणि म्हणून हा धिक्कार आहे, म्हणजेच परुषांचा केलेला धिक्कार, त्यांच्या जीवनाविषयी केलेला धिक्कार जो आहे तो प्रकट केलेला आहे. अशा वेळेला हे शास्त्री देखील पुढे येतात आणि सांगतात की तुम्ही आमचा अपमान करत आहात. शास्त्री म्हणजेच जे नियम तयार करणारे, ज्यांना आपण कायदे पंडित म्हणतो, असे हे कायदे पंडित ज्यांना नियम ठाऊक आहेत, हे देखील पुढे येतात आणि येशूला विचारतात की तुम्ही आमच्यावरती आरोप करत आहात. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देखील त्यांच्या चुकीची जाणीव करून देत आहे की तुम्ही लोकांवरती नियम लादता, परंतु ते नियम पाळण्यासाठी त्यांना जे आवश्यक आहे तेच मात्र तुम्ही करत नाहीत. जड अशी ओझी लादली जातात, परंतु तुम्ही बोट देखील लावत नाहीत ती ओझी उचलण्यासाठी. म्हणजे नियम दिले जातात, मात्र ते नियम पाळण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या करण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत. आणि तुम्हाला वाटतं नियम दिले म्हणजे झालं. हो अशा प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला आपल्याला वाटतं हे शास्त्री आणि परुषांनाच उद्देशून प्रभू येशू ख्रिस्ताचे धिक्कार आहेत. नाही, ते आजच्या घडीला आपल्याला देखील लागू पडतात. आपण देखील शास्त्री आणि परुषांप्रमाणे अनेक वेळेला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वागत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याची जाणीव करून देत आहे की आपलं बाह्य जे स्वरूप आहे त्याला आंतरिक आध्यात्मिक गोष्टीची जोड आहे की नाही. प्रत्येक साक्रामेंत स्वीकारत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याबरोबरच त्या बाह्य शारीरिक गोष्टींबरोबरच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आध्यात्मिक गोष्टींकडे देखील आपण लक्ष देत असतो का, हा प्रश्न विचारला पाहिजे. आताचा काळ आपल्याला अधिक आध्यात्मिक गोष्टीकडे वळवत आहे. पॅन्डेमिक 19 अगोदर आपण बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रित करत होतो. एखादा साक्रामेंत आला म्हणजेच पहिलं कम्युनियन घ्या, लग्नाचा विधी घ्या, की आपण बाह्य स्वरूपाकडे अधिक लक्ष केंद्रित करत होतो. आज वेळ आलेली आहे की आंतरिक गोष्टींकडे, आध्यात्मिक गोष्टींकडे आपण अधिक लक्ष केंद्रित करून ही साक्रामेंत जी आहे ती कशा रीतीने आपल्याला साजरी करता येतील, त्याच्यामध्ये जो गोडवा आहे, त्याच्यामध्ये खरं जे अध्यात्म आहे, त्याच्यामध्ये जी भक्ती आहे ती आपण करायला शिकलं पाहिजे. आणि ह्यासाठीच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला प्रवृत्त करत आहे. माऊलीच्या मध्यस्थीनं आपण देवाकडे चांगल्या जीवनासाठी प्रार्थना करूया. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे उल्लंघन होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दाने व ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत, यांचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझ्या आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझ्या आभार मानावेत हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर
देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसो मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रित करून देवराज्य हे वतन मिळविण्यासाठी प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य व अधिकार व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. श्रीमंतास वाण पडते व त्यांची उपासमार होते, परंतु देवाचे भय धरणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर येवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.